संतोष आगरे या 12वी नापास शेतकऱ्यानं आज कोट्यवधी रुपयांचा बिझनेस उभा करून संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्यचकित केले। बाबुळगाव या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या संतोष आगरे या युवा शेतकऱ्यानं 12वी नापास झाल्यानंतर 7 वर्षे एका खासगी कंपनीत नोकरी केली। या 12वी नापास शेतकऱ्याकडे एकेकाळी स्वतःचं बँक अकाउंट तर सोडाच पण जवळ 10-12 हजार रुपयांची रक्कम सुद्धा दुर्मिळ होती। अशा या संतोष रावांनी खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर गावाकडे परतून 6 वर्ष शेळी पालनही केलं। परंतु उद्योगधंदा करण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या संतोष रावांनी गावातीलच 10 शेतकऱ्यांना एकत्र करत 2021 साली कृषी उत्पादक कंपनीची स्थापना केली। संतोष रावांच्या या बाबुळगावकर मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीनं 10 शेतकऱ्यांच्या मदतीनं सुरुवातीला 10,000 रुपयांचं शेअर कॅपिटल गोळा करून गावातच मक्याची खरेदी केली। सुरुवातीला आपल्या धान्य उत्पादनाचे पैसे मिळतील की नाही अशी शंका घेणारे शेतकरी हळूहळू आवर्जून त्यांचं पीक संतोष राव यांच्या कंपनीला विकू लागले आणि अवघ्या वर्षभरातच या शेतकरी उत्पादक कंपनीनं 1 कोटी रुपयांचा टर्नओव्हर पूर्ण केला व तब्बल 1000 टन शेतमालाची खरेदीही केली। आज संतोष रावांच्या या शेतकरी उत्पादक कंपनीत आसपासच्या 5 गावातील शेतकरी आपले धान्य विकत असून मका, गहू, सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी पिकांना बाजारभावापेक्षा जास्त दर देऊन नफा कमवत आहेत। नुकतंच संतोष रावांच्या या शेतकरी उत्पादक कंपनीनं 11 लाख रुपयांची गुंतवणूक करून स्वतःचा वजन काटा खरेदी केला असून संपूर्ण व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवून शेतकऱ्यांना ते मोठा नफा कमवून देण्यात मदत करतायत। एकेकाळी 2 वेळच्या जेवणाची सोय नसलेले संतोषराव आज लाखो करोडो रुपयांच्या चेकवर सह्या करतात। संतोषरावांच्या या यशावर त्यांचे कुटुंबही आनंदी असून खडतर मेहनत आणि जिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवलेल्या या संतोषरावांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।